सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा हमारा सारे जहां से अच्छा। हॅलो. जोशी सर नमस्कार. 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 परत एकदा तुमच्याच आवडत्या चॅनेलवरती पुढच्या भागात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आता पुढील भाग तुम्ही कंटिन्यू सुरू करायचा सर प्लीज. हो. चला मित्रांनो, बरेच विद्यार्थ्यांना किंवा पालकांना खूप सारे प्रश्न असतात. तर काही प्रश्न माझ्या डोक्यात आहेत किंवा तुमच्या डोक्यात जे आहेत त्या प्रत्येकाची एकेका प्रश्नाची उत्तर मी स्वतः तुम्हाला सांगणार आहे. विविध प्रकारचे प्रश्न असे असतात की आजच्या भागात आपण बघूया की विमान निर्मिती करताना त्याचा आकार, वजन, उंची, लांबी, रंग इत्यादी या गोष्टींचा विचार करण्या अगोदर सर्वात पहिल्यांदा आपण हे ठरवतो की विमान बनवण्याचा उद्देश काय आहे, त्या विमानातून आपल्याला काय करायचं आहे, बॅनर उडवायचं आहे, फुलं टाकायची आहे का, मग त्याप्रमाणे त्या विमानांची निर्मिती ठरते, आकार ठरतो. तुमच्याकडे जी सामुग्री यंत्रणा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे आधी तुम्ही ठरवायला पाहिजे. आणि त्यानंतर कारण की खूप सारे प्रकारचे विमान असतात, तर खूप गतीने उडणारं विमान असेल तर त्याचा आकार वेगळा असतो, त्याचं डिझाईन वेगळं असतं, तर कॅल्क्युलेशन वेगळे असतात. तर मुळात आम्ही कॅल्क्युलेशन करत नाही, जे काही मी करतो ते अंदाजे करतो. पण तुमचा उद्देश हा क्लिअर असायला पाहिजे. रंग एकसारखी जर दोन विमानं बनवली, एकसारखी एका वेळेला जर दोन पायलट लोक जर विमान उडवत असतील तर गोंधळ होऊ नये म्हणून खास करून वेगवेगळे रंगसंगती करणं गरजेचं असतं. अदरवाईज अन्यथा ग्रे म्हणजे राखडी रंग हा आम्ही कधीच घेत नाही, काळा रंग घेत नाही. आणि सर्वात मला जो आवडता रंग आहे तो आहे येलो कलर, गोल्डन येलो. येलो, रेड हे रंग आकाशामध्ये खूप उठून दिसतात. आता दुसरा प्रश्न येतो की याचं बॅलन्स कसं करतात. बॅलन्स म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. इथे पुन्हा तोच प्रश्न आला की विमानाचा लांबी, रुंदी आणि वजन किती आहे. किती काही असलं तरी पण विमानाचा जो पंख असतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मेन लिफ्टिंग सरफेस म्हणतो, की ज्या आधारे विमान तरंगतं, विमानाला तरंगण्याची क्षमता प्राप्त होते, ते म्हणजे पंख. तर पंख म्हणजे त्याचा कॉर्ड, म्हणजे पंखांच्या समोरचा भाग आणि मागचा भाग याचं जे अंतर असतं त्याला कॉर्ड म्हणतात. तर असं बोलून समजणार नाही, चित्राद्वारे तुम्हाला समजेल. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ही खूप महत्वाची असते. संबंध विमान असेंबल केल्यानंतर साधारणतः एक शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे आणि प्रत्यक्षात मी अनुभवलेला आहे की साधारणतः विमानाचा आकार, वजन किती काही असलं तरी पण 30 ते 33% या पोझिशनवर विमानाचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अवलंबून असायला पाहिजे. आणि ते जर असेल तरच ते विमान आकाशात चांगलं तरंगू शकतं. अन्यथा याच्यात जर चूक झाली तर त्याला माफी नाही, विमान तुटणारच आणि पडणार तुमचं. त्याच्यानंतर येतो भाग की विमानाला इंजिन कोणतं असतं, बॅटरी कोणती असते, मग ते सोलर आहे का ऑटोनॉमस आहे, हे तुमच्याकडे जो तुमचा उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याचा वापर करू शकता. टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट जगात सगळीकडे आले आहे. एरो मॉडेलिंग मध्ये पण याचा फार मोठ्या प्रमाणात आजकाल उपयोग व्हायला लागला. सगळ्यांना माहिती आहे की ड्रोन आलेले आहेत. तर हे जे ड्रोन आहेत हे फक्त बॅटरी ऑपरेटेडच आहे, याचा उल्लेख करायचा वाटतं मला आवर्जून. कारण की इंजिन असलेले ड्रोन अजून सध्या जगात यायचे आहे. खास करून हे जे मल्टीकॉप्टर ज्याला म्हणतो, की ज्या ड्रोनला, ज्याला व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग, हे कमी जागेत उडणारे ड्रोन्स आहेत, त्याला मल्टीकॉप्टर हे खरं नाव आहे. कारण की त्याला 4 मोटर असतात, 6 मोटर असतात आणि 8 मोटर देखील असतात. एक मोटर बंद पडल्यास ते आढळू नये म्हणून सेफ्टीसाठी या जास्त मल्टिपल मोटर्सचा उपयोग आजकाल जगात करण्यात येत आहे. पण त्यापूर्वी मला असं आवर्जून सांगावं वाटेल की आजही
बिना इंजिननी विमानं उडतात हे लोकांना विश्वास वाटत नाहीये. आणि आज जगातले सगळे प्रकारचे विमानं बनवून उडल्यानंतर मी स्वतः बिना इंजिनचे उडणारे विमानं, त्याला म्हणतात फ्री फ्लाईट मॉडेल्स, सगळ्या चॅलेंजिंग, सर्वात आव्हानात्मक विषय म्हणजे फ्री फ्लाईट मॉडेल. तुम्हाला विमान बनवून आकाशात रबर बँडच्या सहाय्याने आकाशात उंच फेकायचंय, 100-150 फुटावर ते जातं आणि स्वतः स्टेबल होऊन सुंदर 2-2 मिनिटं 3-3 मिनिटं हे तरंगतात. याच्या आंतरराष्ट्रीय आंतरदेशीय स्पर्धा सुद्धा दरवर्षी घेतल्या जातात. तर हे विविध प्रकारचे मॉडेल्स असून विविध प्रकारचे इंजिन, डिझेल इंजिन, पेट्रोल इंजिन, ग्लो प्लग इंजिन, इलेक्ट्रिक मोटर, सोलरवर चालणारे आणि ऑटोनॉमस म्हणजे स्वयंचलित. हे फक्त तुम्ही बटन ऑन केली की त्याला कसं टेक्निकल नॉलेज तुम्हाला असल्यास तुम्ही हे साध्य करू शकता. आता मला आयुष्यात हे करत असताना बरेच वेळेला खूप अडचणी आल्या. का? कारण की मला मार्गदर्शन करणारं कोणीच नव्हतं आणि जी माझी कल्पना शक्ती होती ती कल्पना शक्ती मी प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला आणि त्या कल्पना शक्तीला यशस्वी करण्याकरता मला खूप प्रयत्न करावे लागले आणि मला यश याच्यासाठी मिळालं की मी नेहमी पॉझिटिव्ह होतो. मला हे करायचंच आहे. प्रत्येक गोष्टीवर त्याला पर्याय म्हणून मी मटेरियल वापरलं. आपल्या भारतामध्ये बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध नव्हत्या 20 वर्षापूर्वी. इव्हन विमानाचं समोरचं जे प्रॉपेलर आहे ज्याला पंखा नाही म्हणत, प्रॉपेलर म्हणतात, ज्यांनी विमान इंजिन गोल फिरून जेव्हा हाय स्पीडने फिरतं त्यावेळेला ती हवा मागे फेकतं आणि त्या भरोशावर विमान पुढे जातं. तर ते प्रॉपेल्शन सिस्टीम स्वतः मी लाकडाचं टिकवून, जगामध्ये फायबर ग्लास, कार्बन फायबर आणि वेगवेगळे कंपोजिट मटेरियलचे प्रॉपेलर्स असतात, पण त्या काळात या गोष्टी सहज उपलब्ध नव्हत्या. तरी पण मी स्वतः हिंमत न हारता त्याला कार्विंग करणे म्हणजे त्याला घासून घासून तो शेप आणून मी ते यशस्वी केलं आणि असा पुढे पुढे जात गेलो आणि कॉन्फिडन्स येत गेला. हे करत असताना चुका आल्या, चुका होणारच. तुम्ही ज्याला नवीन गोष्ट करता जेव्हा त्याच्याबद्दल पुस्तक नाहीये, कोणीही जे केलेलं नाहीये, त्या गोष्टींवर तुम्ही ज्याला पाऊल टाकता त्याला चुका होणारच आणि त्या चुकावर मात मलाच करावी लागली कारण की कोणी मला मार्गदर्शक नव्हता. चुका म्हणतात की चूक ही यशाची पहिली पायरी आहे. हे माझ्या बाबतीत घडलं आणि प्रत्येक गोष्टीला मी पर्याय शोधून मी पुढे जात गेलो आणि मला यश मिळत गेलं आणि तितकाच आनंद पण झाला. हे करत असताना मी कधीही हिंमत हारलो नाही. एवढंच नाही की प्रत्येक निर्मितीचे कशी घेता हा जर प्रश्न तुम्ही विचारला तर शक्यतोवर सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला वारं नसतं. जास्ती तेज हवेमध्ये आम्ही हे विमानं टेस्ट करत नाही. टेस्ट करत असताना शक्यतोवर वातावरण शांत असावं. सकाळची वेळ ही उत्कृष्ट राहते. त्यामुळे मी बरेच माझी टेस्टिंग जी आहे ती सकाळच्या वेळेला केलेली आहे आणि एवढंच नाही तर सकाळी टेस्ट केल्यानंतर तेच विमान लाईट लावून मी रात्री सुद्धा उडवलेलं आहे. कारण की एकदा नवीन गोष्ट करत असताना तुम्हाला जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही, विश्वास येत नाही, तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर हे करत असताना माझ्या आयुष्यामध्ये न विसरण्याचा एक अनुभव मला सांगावासा वाटतो आज आवर्जून आणि मला त्याची आठवण येते आणि सांगावंच वाटतं की एकदा मी विमान उडवत असताना एक पंखांचा भागातला पार्ट ज्याला फ्लॅप आणि एलेरॉन म्हणतात, तर हे त्याच्यात ऑइल आकाशात असताना बिघाड झाली आणि ते चालू पण होत होतं, वर खाली जात होतं. पण मी न घाबरता हे बघत होतो की या नुकसान झालं असताना विमानाला काय नुकसान पोहोचतं याचा मी अभ्यास केला. की ते स्वतःहून
लेफ्ट टर्न मारत होतं आणि मला हवं त्याप्रमाणे ते वागत होतं आणि निश्चिंत झालो की असं झालं तरी पण काहीही फरक पडत नाही. हा माझा संशोधन झालं एक प्रकारचं, एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला जे कुठेही पुस्तकात नाहीये. दुसरी गोष्ट मला आवर्जून सांगायची वाटते की जमिनीवरनं विमान उडवणे आणि जमिनीवर उतरवणे हे फार सोपं असतं. विमानात लँडिंग करत असताना जर चूक झाली तर मॉडेल्स फुटबॉल सारखं किंवा चेंडू सारखं उड्या मारत लँड होईल, पण ही गोष्ट पाण्यावर विमान उतरत असताना जर चूक झाल्यास ते विमान जसं आपण पायी चालताना जर पायाखालनं पाणी असलं तर आपण जसं घसरतो तसं ते विमान घसरू शकतं आणि घसरतच आणि पूर्ण पाण्यात डुबतं. हे माझ्यासोबत एकदा झालेलं आहे. त्यामुळे विमानावर खास करून एकाग्रता खूप लागते लँडिंग करताना, ज्याला तुम्ही पाण्यावरनं टेक ऑफ घेता आणि पाण्यावरनं लँड करता. मी त्याला फ्लोट्स असं म्हणतात. पाण्यावरच्या विमानाला फ्लोट्स लागलेले असतात, चाकांच्या ऐवजी फ्लोट्स असतात आणि हे फ्लोट्स लँडिंग करत असताना दोन्ही फ्लोट पाण्यावर एकसाथ टच होणे गरजेचे असते. हा एक माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा प्रसंग होता आणि हे साध्य करण्याकरता मी नागपूर पासून 30 किलोमीटर एका तलावापाशी 9 दिवस गेलो आणि 9 दिवस केल्यानंतर 10व्या दिवशी मला यश मिळालं आणि तो पण एक खूप माझा आनंदाचा दिवस होता. कारण की त्या काळात इंटरनेट नव्हते, व्हॉट्सअप नव्हते, मार्गदर्शन नव्हतं, तर प्रॅक्टिकल अनुभवानेच मी स्वतः या गोष्टीवर मात केली आणि मला यश मिळालं. आता माझे जेवढे विमान आहे, जसं आपण लहान मुलगा असतो त्याला मुलांना एक विशिष्ट प्रकारचं नाव असतं आणि एक नाव असतं ज्याला आपण टोपण नाव प्रेमाने लाडाने काहीतरी बोलतो, त्याचप्रमाणे आमच्याकडे जे मॉडेल्स असतात, आता जे मी नवीन बनवलेलं आहे, कोणाला स्वान नाव दिलेलं आहे, कमी पांढरं शुभ्र आहे, कोणाला खूप हाय स्पीड आहे, छोटूस आहे, त्याला स्पॅरो नाव दिलेलं आहे. मग एकाचं नाव आहे बिग बॉस, जे 12 फुटाचं विमान आहे त्याला बिग बॉस नाव दिलेलं आहे, कारण की ते भारताचं सर्वात मोठं विमान आहे आणि त्याच्यापेक्षा जे जगाचं सर्वात मोठं विमान आहे त्याला मी मोनार्क नाव दिलेलं आहे. मोनार्क जो राजापेक्षा मोठा असतो त्याला मोनार्क म्हणतात. अशी टोपण नावं आम्ही देतो आणि एखादी गोष्ट एक विमान जर समजा खूप तुटलं पण ते चांगलं उडत असलं ना, मग त्याला काळा रंग दिला तर त्याचं नाव ब्लॅक डिस्क दिलं. मग रॅपिड नावाचा एक ग्लू असतो. एक विमान माझ्याकडे थर्माकोलचं असं आहे की ते 15 वर्षापासून मी सतत उडवतोय, पण ते विमान इतकं सुंदर आहे की अजून त्याला काही झालं नाहीये. तर जेवढं त्या थर्माकोलचं वजन आहे तेवढंच वजन त्या ग्लूच आहे, म्हणजे ते मटेरियल लागलेलं आहे चिपकवायचं. त्यामुळे त्याचं नाव स्पीडी ठेवलेलं आहे, मी रॅपिड नाव ठेवलेलं आहे त्या विमानाचं. तर अशी गमती जी टोपण नावं आम्ही ठेवतो म्हणजे लक्षात राहतं आणि जर कोणी विचारलं तर त्यावर आम्हाला बोलता सुद्धा येतं. आता प्रत्येक विमानामध्ये काही फरक असतो का? तर हो, कारण माझा जो अनुभव आहे त्यामध्ये मी हे शिकलोय की जगामध्ये इव्हन तुम्ही जर कागदाचं विमान सुरुवात केली तर कागदाच्या विमानाचं वजन वेगळं आहे, त्याची उडण्याची क्षमता आणि त्याचा आनंद वेगळा आहे, पण त्याला लिमिटेशन आहे. तसेच प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन आहे आणि म्हणून मी सांगू इच्छितो, अभिमानाने सांगतो, कौतुकाने सांगतो आणि अनुभवाच्या बेसिसवर सांगतो की टर्क ग्लायडर म्हणजे हाताने फेकणारं विमान, कॅटॅपल्ट म्हणजे कॅटॅपल्ट बुलेटच्या साह्याने उडणारं विमान, तर त्याला मोटर राहत नाही. नंतर मग रबराच्या ताकदीत उडणारं विमान म्हणजे रबर पॉवर्ड एरो मॉडेल. हे विमान ऑटोनॉमस टाईप असतं, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स असतं, कोणती मशिनरी नसते. पण हे करत असताना हे दिसायला जरी साधे असले तरी पण पूर्ण एव्हिएशनचं बेसिक त्याचा हा जो सार आहे, हे पूर्ण अर्थ, त्याचं पूर्ण एरोडायनामिक्स हे याच्यात दडलेलं आहे. आणि म्हणूनच सगळे विमानं केल्यानंतर सुद्धा मी या 3 गोष्टींवर सध्या फोकस करत आहे आणि विद्यार्थ्यांना शिकवत पण आहे. म्हणून प्रत्येक विमानाचं उडण्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक विमानाचं एक वेगळा आनंद आहे आणि एक वेगळं महत्व आहे. उडवण्याची पद्धत वेगळी आहे आणि ज्ञान वेगळं आहे.
तुम्ही आज दिलेली माहिती आम्हाला खूपच विश्वासपूर्वक आणि आमच्या ज्ञानामध्ये भर पाडणारी होती. आपण आता पुढच्या भागात नक्कीच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.